आघाडी सरकारच्या पराभवाकरता राष्ट्रवादी काँग्रेसला जबाबदार धरणाऱ्या पृथ्वीराज चव्हाण यांना अजित पवारांनी सडेतोड उत्तर दिलंय। साताऱ्यामध्ये झालेल्या शेतकरी मेळाव्यामध्ये ते बोलत होते। यावेळी अजित पवारांनी पृथ्वीराज चव्हाणांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं। राष्ट्रवादीच्या पाठिंब्यामुळे पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाले, मात्र आता तेच आमच्यावर टीका करतायत। पृथ्वीराज चव्हाणांना राष्ट्रवादीच्या मदतीचा विसर पडलाय, अशा शब्दात अजित पवारांनी पृथ्वीराज चव्हाणांवर हल्लाबोल केला। ज्यांना आमच्या पाठिंब्यामुळे मुख्यमंत्री पद मिळालं तीच आम्हाला नाव ठेवायला लागली। त्यांना जरा नीटपणे जाग करा, अरे बाबा तू मुख्यमंत्री झाला नसता, यांनी पाठिंबा दिला नसता तर त्यांच्या चुकीच्या गोष्टीमुळं, त्यांच्या चुकीच्या धोरणामुळं खरं तर हे जर मी तुम्हाला आज सांगतो, हे बाबा मुख्यमंत्री झाला नसता, बाबा म्हणजे कोण तुम्हाला मी बाबा म्हणते, तर दुसरा कुणी काँग्रेसचा नेता मुख्यमंत्री असता। सुशीलकुमार शिंदे मागे मुख्यमंत्री होते तेव्हा आपलं सरकार आलं, विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते तेव्हा सरकार आलं, अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री होते तेव्हा सरकार आलं। ही बाबा मुख्यमंत्री झालं सरकारच आमच्या बघा पाय घेऊन कशा, हे कधी लोकांच्या मध्ये नव्हतेच। दरम्यान काल पृथ्वीराज चव्हाणांनी या संदर्भात नेमकं काय म्हटलेलं होतं, ज्याच्यामध्ये अजित पवारांनी आता तो पलटवार केलेला आहे। ते पृथ्वीराज चव्हाणांचं नेमका वक्तव्य काय होता बघूया। महाराष्ट्र की जनता जानती है पूरी तरह से कि किसकी वजह से कौन हारा। जो आरोप हुए थे किसके खिलाफ हुए, हमारे रमेश कदम जी है तो जिसको इन्होंने एक बोर्ड का जो चेयरमैन नियुक्त किया था, आज जेल की हवा काट रहे हैं। 500 करोड़ का घोटाला किया है, किसने ऐसे लोगों को नियुक्त किया। अब दूसरे हमारे केंद्रीय मंत्री थे, वो जेल में बैठे हुए। तो ये बातें कहना कि या क्या सभी ये मेरे कारण हुआ है,